चला लेकी बाळी हो, सगळ्या भाज्या खाल्ल्या तुम्ही, पण एक भाजी माझ्याकडून हुकली होती, पण मी हुकून देणार नाही. तुमची आजी आज काय करायची आपल्याला, डाळ नेवरंगी जुन्या पद्धतीची. तर ही तुमच्या करतानी नाही नाही, माया करतानी जुनी. आम्ही जुनी खाऊन खाऊन कंटाळा आलात, पण तुम्हाला नाही दाखायची ना करून, मला तर ही जुनी दाखिते करून. जुनी अशीच करून खात जा तुम्ही. लेकी म्हणून बाळांनो, तुम्हाला अशी डाळ नेवरंगी करून घालते, तर तुम्ही आजीला असे कधीच विसरलाच नाहीत पाहिजे. लई भारी करती डाळ नेवरंगी, अशीच करून आम्ही पण खाऊ. मग तशी तुम्ही पण खायची सोप्या पद्धतीनं, झटपट. आता चूल चेतली, आता कुकर घेते ठेवून. की बाई हो, 1 वाटी तुरीची डाळ आहे, त्याला पाणी टाकायचं 2 तांबे. अशी 1 प्लेट घ्यायची, हिच्यामध्ये डाळ टाकायची, तेल टाकायचं, चोळू चोळू घ्यायची, शिजू घालायची. त्या तेलाने मग पटक्यात शिजती. आणि तसं जर आधना तेल टाकलं तर मग ती तेल पोचत नाही डाळीला सगळ्या. मग ही अशी चोळू चोळी घेतली का साडी डाळ मिळून येते. आणि मग त्याच्यात हळद मीठ टाकायचं आणि शिजायचं. थोडंसं तेल टाकीते आणि हाताने चोळू चोळी घेते आणि शिजू घालते. आता अशी चोळायची, ह्या बघा कशी डाळ लागती तेलाला, तेल ते सगळं पोचत. तेलाने कशी झाली बघा डाळ, अशी शिजू घाली जर जायची तुम्ही पण. तशी तेल टाकी जर जायचं नाही पाण्यात. आता घेते झाकण लावून, म्हणजे पटक्यात 3 शिट्या झाल्या का झाली आपली डाळ तयार. येतं का नाही लेकी बाळी हो, कुकर चालिता, पण मी चुलीवर चालिते. तुम्ही कसे गॅसवर चालितात, मला गॅसवर नाही जमत, कुकर चुलीवरच जमत. आम्ही मस्त काळं होतं, पण मी राख लावते त्याला, आणि राख लावलं का खायकेच निघत. डाळीवर 3 शिट्ट्या झाल्यात. आता गाळ झाला आपल्या डाळीचा, आता उतरून घ्यायची खाली. डाळ शिजली, कुकर खाली उतरून ठेवले. आता कुकरची हवा जाऊस तर काय काय खालासणी लागत ते मी तुम्हाला दाखवते. 10-12 कांदे लसणाचे घेतल्यात, 5-6 तुकडे करून अद्रकचे घेतलेत, 1 चमच मीठ घेतलंय, 5-6 मिरच्या घेतल्यात. आता वाटून घेते एवढं खालासणीला. सुरत वाटायला खसा खसा. बघाली की बाई पाट्यावरल्या खालासनीनी कशी नेवरंग्याला चटकबाज चव येते. खालासनी वाटून घेतली. आता हे 2 टमाटे येतं इळीने चिरून घेते. मला काय चाकूने चिरता नाही येत, आणि तुम्हाला जर इळीने चिरायचं असलं तर हाताला जपून चिरा, पण तुम्ही चाकूनच कापी जा. मला काय चाकून जमत नाही, मी इळीनेच कापीते. तुम्हाला प्रत्येक याला येळेला सांगते मी का तुम्ही चाकूनच कापा. तुम्हाला इळीने जमायचे नाहीत, हात बोटं कापलं तर रक्त जातं. आता का कसंच उभं चिरलंय. आता असे तुकडे तुकडे करून घ्यायचे. ही जुनी चिंच आहे 12 महिन्याची. चिंच आल्या का मग फोडून ठेवायच्या, 1-2 वर्ष 3 वर्ष पोचर चिचरती. आता आपण गरम पाणी ठेवलंय, तिच्यात भिजू घालून गरम पाणी टाकलं का 1 तास भिजायची, तर 15-20 मिनिटातच लवकर भिजती. त्याचं पाणी मग घटमुट होतं, मग ते आपल्याला डाळीत सोडता येतं. असं तिच्यात सोडून घ्यायचं चिंचामध्ये, म्हणजे आता पटक्यात भिजत. आता चिंच भिजूस तर 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, हे आपण मळून घेऊ. त्याच्यात काय काय टाकायचं ते तुम्हाला दाखवते आणि सांगते.
कांदा लसूण थोडा हे पण त्याच्यात टाकून घेऊ. एकी बाळीवर सगळ्याची ही आवडती मिरची काश्मीरी लाल मिरची ही पण टाकून घेऊ. चमच धने पावडर आहे ही पण टाकून घेऊ. अर्धा चमच हळद आहे ही पण टाकून घेऊ. 1 चमच मीठ आहे हे चवीला थोडंसं टाकून घेऊ. वगैरे पिठात तेल टाकून घेऊ. कसं होतं मग मऊ येतं आणि फुगती पटक्याच कणिक. आता या असं मिक्स करते हाताने. जसं पाणी लागेल तसंच निबार माळायचं कणकीवानी. आपल्याला लाटता आलं पाहिजे असं. पातळ जर लाटीत तर मग काही उपयोग नाही व्हायचा. आता ह्या बघा कशी काला किठा करते आजी. हे बघा पाणी टाकी ते थोडंसं मळू मळू घेते. निबार झालं पाहिजे. पातळ एक खट्या पाणी वाटताना नुसतं पातळ बिरबाटी होईल. पातळ बिरबाट करूनच नाही द्यायची. असं निबार मळायचं. निबार लाटता आलं पाहिजे आपल्याला. मळून मी झाकून ठेवलंय. आता बघा मी झाकण काढते किती गच फुगलंय पीठ. असंच तुम्ही पण करीत पीठ मळून झाकून ठेव जा. मऊ येतं आणि फुगतं झाकून ठेवल्यावर. आणि ताबडतोब लाटलं का मग ते फाटाळी होती. की बाई हो आता पीठ तर मळलेलं दाखिलं पण डाळ उघडून दाखवते तुम्हाला कशी शिजली ती. लई भारी शिजली घट. जवळ रई असली तर असं हाटू घेत जा आणि नसलं तर आपलं पळीनच हाटू घेत जा. आपल्याजवळ रई आहे तर मी रईनं तुम्हाला कशी हालायची ती डाळ दाखवते. अशी घुसाळायची घुसळून. आता हे बघा कशी घट झाली घट. बघा हा बघा डाळ हलवून घेतली. आता कढई ठेवून घेते. 2 वगळी तेल टाकून घेते. आता 2 वगळी तेल तापू घातलं. 1 चमच मोहरी 1 चमच जिरे हे टाकून घेते. आता ही खालसनी पाटे वाटलेली आहे. आता ही पण टाकून घेते परतायला. एक वंजळभर शेंगदाणे येतं हे पण टाकून घेऊ त्याच्यात. घरचाची घरचा आणि हिरागार कढीपत्ता ताजा हे पण टाकून घेऊ. कढीपत्ता शेंगदाणे सगळं व्यवस्थित परतलंय. लाल लाल टमाटे ते पण टाकून घेऊ. परतून घेऊ. कसं परतलं बरं लेकी बाई येतं का नाही तुमच्या आजीला. असंच तुम्ही शिका माझ्याकडून. लेकी बाई थोडीशी हळद पण टाकून घेऊ. तुमच्या आजीची घरची लाल मिरची ही पण टाकून घेऊ. 1 चमच धने पावडर आहे ही पण टाकून घेऊ. आपली डाळ घट्ट शिजली. आता ही पण कढाला टाकून घेऊ. कढाला डाळ टाकली. उकळी येऊस्तर लाटून घेते. चकल्या करून घेते. म्हणजे आपले व्यवस्थित उकळी आली का त्याच्यात टाकायला फुटू लगेच. चोळू घेते. उशिक तेलाचा हात लायते आणि लाटीते. तेलाचा हात लावले आणि पीठ मऊ येतं आणि चिकटत नाही. कापायला सोपं जातं. आता उंडा करून घेते. आता लाटीते.
असंच लाटी जा तुम्ही पण. लई जाड नका लाटू, पातळ नका लाटू. लई पातळ इरलं तर इरून जाते न त्याच्यात. जाड लाटल्या तर मग शिजत नाहीत लवकर. असं मध्यम लाटी जा चपातीवरी. मग त्याच्यात टाकलं का फुगून निघायच्यात गच्च. एक बाई हो, चाकू नाही चिकटा म्हणून का हातावर तेल घ्यायचं, लांबायचं चाकू त्याच्यावर, तेल मग त्याला चौकून पोचत आणि मग असं कापायचं, मग त्याला खाली चिकटत नाही. आलं का नाही आजीला कापता? लेकी पाळी हो. आता उभं कापलंय, आता तिरपं कापून घेते. तिरपं कापल्यावर कसं डायमंड आकार झाला का नाही, मग असंच तुम्ही पण कापी जा. जमत पण जरा दमादमाने जमत लेकी बाई हो. घाई घाई नाही समजत आजीला. आता कड आला आपल्या डाळीला. आता टुपू टुपू एक एक सोडून घेऊ त्याच्यात. आता असं एक एक मोकळं सळसळीत करून सोडून घ्यायचं, म्हणजे उकळी आली का कडात शिजून निघत्यात. एवढा एवढा गुळाचा खडा घेतला, त्याचा बारीक भुगा केला. आता डाळ चकल्याचा कड आलाय, त्याच्यात टाकून घेते. 12 महिन्याची चीच होती रे की बाई हो. आणि मग ती गरम पाणी केलं, त्याच्यात भिजू घातली 15 ते 20 मिनिटं. किती बारीकपणे भिजली ती. आणि मग तिचं पाणी झालंय, आता टाकून घेऊ. घरच्या घरी चिंच पाणी बनले. तुम्ही विकत घेता असताना चिंचा, मी विकत नाही घेत चिंचा. घरच्या घरीच बनते. नसले तर कुठून झाडाच्या तोडून आणते, ते फोडून ठुते उन्हाळ्याच्या. कवा काम येतात. आता टाकून घेऊ. आता मस्तपैकी हलवून घेते. आपलं जोरदार झाली चकली डाळ. आता थोडी कोथिंबीर वरून सोडून घेऊ. काय भारी झाली आपली चकली. डाळ चकली लई भारी झाली. लई किती खाव वाटते अशीच कढईत खाई तूच. जेवढं डाळीचं पाणी होतं तेवढ्याच घंट केलं आणि मग त्याच्यामध्ये चकल्या सोड्या. आता सगळ्या चकल्या शिजून निघल्या, घट्ट झाली. आता उतरून घेऊ खाली.